MCQ. येस. 13वा धडा आहे. हा 13वा धडा आहे. ठीक आहे. आता रासायनिक बदल आणि रासायनिक बंध. आता हा धडा तुम्ही अर्धा ऑलरेडी शिकलेला आहात. आता मला कोण सांगेल तर रासायनिक बदल काय असतो? क्विकली हँड रेज करून मला उत्तर द्यायचंय. मी नाव घेतल्यावरच अनम्यूट करायचंय मुलांना बरं का. एक मिनिट थांबा. हा ठीक आहे. तर बघू किती जणांनी हँड रेज केलाय. दर्शन सांग बेटा, रासायनिक बदल काय असतो आधी ते सांग. टीचर, ज्यावेळी पदार्थांमध्ये रासायनिक क्रिया होते ना टीचर, होऊन मूळ पदार्थांचे रूपांतर नवीन वेगळ्या गुणधर्मात पदार्थात होतात, अशा बदलांना रासायनिक बदल म्हणतात टीचर. व्हेरी गुड. एखादं उदाहरण दे. पदार्थांचे रंग बदलणे. टीचर केळी. टीचर मी उदाहरण देऊ का? अरे रुद्र मयूर मधून नका रे बोलू. मी नाव घेते ना. मी नाव घेते. तुम्हाला ज्यांना ज्यांना बोलायचं हँड रेज करा. मी तुम्हाला चान्स देईल. मयूर उदाहरण सांग. टीचर केळी. केळी. केळीचं काय? रंग बदलतो टीचर. नाही टीचर. अच्छा. हा केळीचा रंग बदलतो. रासायनिक. बरं ठीक. वेदिका. हा सांग. वेदिका सांग. टीचर सफरचंद. अच्छा, नुसतं रंग बदलण्याचेच रासायनिक बदलाचे नाव एक उदाहरण देणार आहेत का? नाही टीचर, चव पण बदलते टीचर. चव बदलते किंवा वायू मुक्त होते. टीचर आता बिना नाव घेता बोलतात त्यांना मीटिंग मधून काढून. तेव्हा मी क्लिअरली सांगितलंय मी नाव घेणार आहे. तरी पण अदिती, परत तेजस, परत वेदिका, मधनं तुम्ही अनम्यूट करताय. लावण्य पण मध्ये बोलली. मला सगळं दिसतंय इथून कोण कोण अनम्यूट करून बोलतंय. आपलं डिसिप्लिन मेंटेन पाहिजे की नाही, तर सगळा गोंधळ होईल. सोनाली सांग. टीचर आंबा. अरे मी तेच सांगतेय. आता मला वेगळं उदाहरण द्या. नुसतं रंग बदल. सोडियम व क्लोरीन. सोडियम आणि क्लोरीनचं काय? टीचर बिन मी येते वेगळं करत आहो का? हा तेजस सांग. टीचर आपण दूध राहतो ना, दुधापासून दही तयार होतं. हा व्हेरी गुड. दुधापासून दही बनतं. तो रासायनिक बदल आहे. बर आता ना मला की नाही रासायनिक बदलाची ना लक्षणं सांगा. उदाहरणार्थ मी तुम्हाला समजवते मी काय विचारते ते. जसं की आता भौतिक बदल असेल तर भौतिक बदलाची मी काय लक्षणं सांगेल की भौतिक बदल हा रिव्हर्सिबल असतो. रिव्हर्सिबल असतो म्हणजे भौतिक बदल आपण उलट पण करू शकतो. जसं की आता समजा भौतिक बदलामध्ये पाण्याचा बर्फ झाला. बर्फाला वितळून मी परत पाणी बनवू शकते. तो भौतिक बदल आहे. तसं हा भौतिक बदल आपण काय करू शकतो? उलट त्याला उलटू शकतो. हा त्याचा पहिला गुणधर्म आहे. भौतिक बदलाचा दुसरा गुणधर्म काय आहे? भौतिक बदलामध्ये वस्तूच्या भौतिक गुणधर्म बदलतात. वस्तूचे भौतिक गुणधर्म. भौतिक गुणधर्म काय? भौतिक बदलामध्ये वस्तूची लांबी बदलू शकते, रुंदी बदलू शकते, आकार बदलू शकतो. उदाहरणार्थ एक रबर बँड आहे. रबर बँडला मी खेचला, त्याचा आकार बदलला ना, भौतिक बदल येतो. तर असंच रासायनिक बदलाच्या बाबतीत तुम्हाला काय काय सांगता येईल? असे रासायनिक बदलाचे कुठले गुणधर्म आहेत ज्याच्यावरून आपल्याला कळतं की हा बाबा हा झालेला जो बदल आहे तो रासायनिक बदल आहे. रासायनिक बदल झाल्यावर काय काय बदलतंय त्याच्यावरून आपल्याला कळेल. येस शिवम सांग. टीचर, जेव्हा रासायनिक बदल होता ना
थोड्या अमाऊंट मध्ये हीट प्रेझेंट होते, थोड्या अमाऊंट मध्ये ध्वनी उत्पन्न होते आणि एखाद्या वेळेस धूर सुद्धा निघतो. बरं ठीक आहे. लावण्य? जेव्हा रासायनिक बदल होतो ना, तर रासायनिक बदलाचं जर उदाहरण घेतलं तर ते लोखंड जर त्याचा पाण्याबरोबर जर संयोग झाला तर त्याचा कलर बदलतो. म्हणजे त्याचं लक्षण आहे का आपल्याला कळतं का हा रासायनिक बदल आहे जेव्हा त्याचा कलर बदलतो. आणि जेव्हा आपलं ब्रेड आहे किंवा ते खराब झालं, म्हणजे आता म्हणजे 1 दिवस झालं व ते 1-2 दिवस झाले व ते काळं पडलं, तर आपल्याला कळतं की हे खराब झालेलं आहे. आणि काही पण आता जर दूध असलं व ते खराब झालं, आपल्याला जर माहिती नसलं की ते खराब झालं, आपण पिलं, मग आपल्याला कळतं, त्याची चव कळून येते आणि मग तेव्हा कळतं का हा रासायनिक बदल आहे. बरं ठीक आहे. मुलांनो, थोडक्यात सांगते, रासायनिक बदल हे ते बदल असतात ज्याला उलट नाही करू शकत. ऐकून घे बेटा, त्याला उलट नाही परत करू शकत. जसं की आता एकदा दुधाचं दही बनलं तर दहीचं परत दूध आपण बनवू शकत नाही. कागदाला आपण जाळलं, कागदाला जाळताना काय होतंय, कागद आणि ऑक्सिजन हवेतलं दोघांची रासायनिक अभिक्रिया होते, त्याच्यामुळे ती काय बनते, त्या कागदाची राख बनते. त्या राखेचा परत कागद आपण नाही बनवू शकत. तर रासायनिक बदल हे न उलटणारे बदल असतात. आणि रासायनिक बदल होताना वस्तूच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये बदल होतो. रासायनिक गुणधर्मांमध्येच बदल होतो याचा अर्थ आपण हे बघितलं. ध्वनी निर्माण होतो, रंग बदलतो, चव बदलते, हे सगळं तुम्हाला मॅमने ऑलरेडी एक्सप्लेन केलं असेल. बरोबर आहे? इथे भौतिक मूलद्रव्याचे रासायनिक घटक बदलतात. येस, घटक बदलतात. बिलकुल बिलकुल बदलतात रासायनिक घटक. परत आता ही समीकरण जे आहे, मी तुम्हाला ऑलरेडी गेल्या क्लासमध्ये पण समीकरण लिहायचं कसं आणि त्याला कसं बॅलन्स करायचं दोन्ही बाजूंना, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड, LHS इज इक्वल टू RHS कसं करायचं हे पण एक्सप्लेन केलं. येस. आता जसं की इथे जे अभिक्रियाकारक लेफ्टला जे असतात, ती रासायनिक अभिक्रियेमध्ये लेफ्टला जे दोघ जण एकमेकांची अभिक्रिया करतात त्यांना अभिक्रियाकारके म्हणतात मराठीमध्ये. म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो त्याला, रिॲक्टंट्स. रिॲक्ट होतात म्हणून रिॲक्टंट्स. आणि अभिक्रिया झाल्यावर जे बनतंय, आपल्याला नवीन जे भेटतंय त्याला म्हणतात उत्पादिके. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात प्रोडक्ट्स. उत्पादिते म्हणजेच प्रोडक्ट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर ना परत आपण काय बघितलेलं, दैनंदिन जीवनामधले आपले काय काय रासायनिक बदल होतात. खूप सारे आपल्या आसपास खूप सारे रासायनिक बदल घडतात. आता आपण बोलतोय तेव्हा पण आपल्या बॉडीमध्ये रासायनिक बदल घडतात. आता आपण जे जेवलोय ते जेवणाचं पचन होतंय, तो रासायनिक बदल आहे. परत जेवण पचल्यानंतर ते पचलेले छोटे छोटे अन्नाचे कण कुठे येतात, आपल्या सगळ्या बॉडी मधल्या पेशीमध्ये येतात. मग त्या अन्नाच्या कणाचं म्हणजेच ग्लुकोजचं विघटन होऊन काय बनते, ऊर्जा बाहेर पडते. ऊर्जा वापरून आता मी तुमच्याशी बोलते, ती ऊर्जा वापरून तुम्ही अभ्यास करताय, क्लास अटेंड करताय, तो पण रासायनिक बदल आहे. त्याच ऊर्जेमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतोय उत्पादित म्हणून, आणि तेच कार्बन डायऑक्साईड वायू आपल्यासाठी काही कामाचा नाही म्हणून आपण त्याला काय करतोय, नाकावाटे बाहेर सोडतोय. बरोबर आहे. तर असे खूप सारे. आता सकाळ तुम्ही तुमच्या मम्मीने जे आहे ती जेवण बनवलं, जेवण शिजवलं, समजा केक बनवला, तर तो काय आहे, रासायनिक बदल आहे. तर असे खूप सारे बदल आपल्या भोवती, भौतिक बदल आणि रासायनिक बदल आपल्या भोवती घडत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता हे आयनिक बंध आणि सहसंयुज बंध हे मी तुम्हाला थोडक्यात लास्ट क्लासमध्ये एक्सप्लेन केलेलं मुलांना. थोडं रिवाइज करून देते आता परत. आयनिक बंध काय असतो, आयनिक बंध म्हणजे काय, अष्टक किंवा द्विक पूर्ण करण्यासाठी ज्यावेळी इलेक्ट्रॉन
पूर्णपणे देऊन टाकला जातोय किंवा घेऊन टाकला जातोय, आणि मग त्याच्यानंतर जो बंध बनतोय तो कोणता आहे? आयनिक बंध आहे. आयनिक बंध. बरोबर आहे. ठीक आहे. जसं की आता इथे दाखवलं बघा, काय होतंय, इथे सोडियम आहे. सोडियमचा अणुअंक किती आहे? 11. 11. थांबा. आयनिक बंध आणि सहसंयुग बंध ना, आयनिक बंधलाच इंग्लिश मध्ये म्हणतात आयोनिक बॉन्ड म्हणतात, आणि ह्या सहसंयुज बंधालाच इंग्लिश मध्ये म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. इथे लिहिलंय बघा, कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात. ठीक आहे. भागीदारी करून जे होतं ते. ठीक आहे. तर आयनिक आणि सहसंयुज बंधाची उदाहरणं आपण नंतर बघूयात, आणि मग लास्टला आपण काय धड्यातून हे शिकलो ते बघू. तर आता सध्या मी तुम्हाला आयनिक बंध आणि रासायनिक बंध जे आहे ते व्यवस्थित एकदम चांगलं एक्सप्लेन करते. मॅमने एक्सप्लेन केलं आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्डला एक्सप्लेन केले मॅमने अजून? टीचर आयनिक बॉन्डच बर, कळलं. आयोनिक बॉन्डला मॅमने एक्सप्लेन केले, कळलं. ठीक आहे. चला परत एकदा मी करते दोन्ही पण, आणि मग आपण काय करूया पुढे चॅप्टरवर MCQ सोडू. येस. हा. मुलांनो, एकदम लक्ष देऊन खूप छानपैकी बघायचंय आणि ऐकायचंय, कारण मी हे एक्सप्लेनेशन संपल्यावर रॅन्डमली कोणाचं पण नाव घेईल अचानकपणे आणि प्रश्न विचारेल. प्रश्नाचं उत्तर नाही देता आलं तर मी समजेल की लक्षच नव्हतं, आणि ज्याचं नाव घेतलं त्याने पटकन माईक अनम्यूट करून नाही बोलला तर मी पुढच्या नेक्स्ट विद्यार्थ्याचं नाव घेणार, कारण आपल्याकडे वेळ नाहीये एकाच विद्यार्थ्याच्या मागे घालवायला. चला आता बघा, एक्झाम्पल आपण आपलं दैनंदिन जीवनामधलं एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. आणि मग त्याच्यावरून समजून घेऊया. आता हे आयनिक बंध आणि जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे ना, सहसंयुज बंध आहे, आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडल्यासारखं आहे मुलांनो. कसं बघा, उदाहरणार्थ तुम्ही सगळेजण मानून चाला की सगळेजण जसं तुम्ही एकाच वर्गात शाळेमध्ये शिकताय. ठीक आहे. तर मग झालं काय की काही कारणामुळे लावण्या डब्बाच नाही घेऊन गेली शाळेमध्ये, डब्बा घेऊनच नाही गेली ती शाळेमध्ये. मग आता मधली सुट्टी झाली, जेवणाचा ब्रेक झाला, तर मग वेदिकाने काय बघितलं की अरे लावण्याने डब्बाच नाही आणलाय. तर वेदिकाकडे आज वेदिकाच्या आईने आज तिला एक्स्ट्रा एक पोळी दिली. तर मग वेदिका काय करेल? मग वेदिका म्हणेल, वेदिकाला जर लावण्याबद्दल जरा वाईट वाटलं तर वेदिका काय म्हणेल की सर लावण्य, माझ्याकडे एक चपाती एक्स्ट्रा आहे, मी तुला देऊन टाकते. मग देऊन टाकली तिला चपाती, बरोबर आहे. तर लावण्याकडे एक चपाती कमी झाली पण वेदिकाला एक चपाती मिळाली. तर ह्याच्यामुळे काय होईल? मग आता त्या दोघींमध्ये एक बंध निर्माण होईल. कोणता बंध निर्माण होईल रे? मैत्रीचा फ्रेंडशिप होईल दोघींमध्ये. तर अशा प्रकारची जी मैत्री, जी अरे समोरच्याने मला गरज होती त्यावेळी मला मदत केली, मला देऊन टाकलं, पूर्णपणेच मला देऊन टाकलं, तर त्याला काय म्हणतो आपण? असा जो बंध बनतोय तो आहे आयनिक बंध. आता हेच आपण इथे ह्याच्या मूलद्रव्याच्या बाबतीमध्ये पण समजून घेऊया. ठीक आहे. तर आता चला बघा, आता मी एक आकृती काढते, ही आकृती तुम्हाला माहिती आहे. आता आपल्याकडे आहे एक मूलद्रव्य, ते मूलद्रव्य कुठलं आहे? सोडियम. सोडियमचा अणुअंक तुम्हाला माहिती आहे, सोडियमचा अणुअंक आहे 11. म्हणजेच आपण त्याचं जर इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिलं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, तर काय होणार? 2 8 1. बरोबर आहे. आणि मग आता आपण ह्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करू. तर हे आहे त्याचं न्यूक्लियस, म्हणजे केंद्रक आहे. केंद्रकामध्ये त्याच्याकडे किती प्रोटॉन आहेत? 11 प्रोटॉन आहेत, बरोबर आहे. पहिले 11.
पहिल्या कक्षेत आता त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन असणार आहेत मुलांनो? 2 2 इलेक्ट्रॉन. हे 2 इलेक्ट्रॉन बघा मी काढले. आता हे इलेक्ट्रॉन माहितीये ना तुम्हाला असं E- दाखवतात. तर हे 2 इलेक्ट्रॉन आहेत. दुसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत? 8 ठीक आहे, 8 इलेक्ट्रॉन आहे. थांबा, एवढं मेहनत करायची काय गरज आहे? झाली ही दुसरी कक्षा. आता तिसरी कक्षा पण मी काढून घेते. थांबा. ठीक आहे, तर आता इरेजर घेते. 1 2 3 सॉरी शेवटच्या कक्षेत तर एकच इलेक्ट्रॉन आहे. हा, इथे 8 आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे, तर चला ते मी काढते इलेक्ट्रॉन्स. तर इथे एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन दुसरा, हा तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा आणि 8वा. आता ते आपल्याला शेवटच्या कक्षेत इथे एक इलेक्ट्रॉन. शेवटच्या कक्षेत मला किती इलेक्ट्रॉन पाहिजेत? 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत. तर मग सोडियम विचार करतो, माझ्याकडे जी दुसरी कक्षा आहे त्याच्यात ऑलरेडी 8 इलेक्ट्रॉन आहेत की, हा तिसऱ्या कक्षेमधला हा 1 इलेक्ट्रॉन मला नको. हा जर मी कोणाला तरी देऊन टाकला तर माझं अष्टक काय होते? पूर्ण होते. बरोबर आहे. मग आता हा जो सोडियम आहे तो आधी सोडियम काय आहे मुलांनो? सोडियम कडे धन प्रभारी 11 प्रोटॉन आहेत आणि ऋण प्रभारी 11 इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळे धनप्रभार आणि ऋणप्रभार जो आहे सोडियम मध्ये, हा दोघांचा काय आहे? बॅलन्स आहे. प्रत्येक मूलद्रव्याच्या अणुमध्ये जेवढे नैसर्गिकरित्या म्हणजे बाय डिफॉल्ट नेचर कडून नैसर्गिकरित्या नेहमी हे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन सेमच असतात. त्याच्यामुळे निसर्गाने प्रत्येक मूलद्रव्याला, प्रत्येक अणूला आधी काय बनवले? प्रभार रहितच बनवलेले, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो न्यूट्रल. न्यूट्रल प्रभार रहित म्हणजे काय? उदासीन. ना धनप्रभार आहे ना ऋणप्रभार आहे, असंच बनवलंय. मग आता पण ह्याला नाही राहायचंय उदासीन. सोडियमला त्याचं अष्टक पूर्ण करायचंय, 8च इलेक्ट्रॉन पाहिजेत. म्हणून आता सोडियम काय करतोय? शोधतोय की माझा 1 इलेक्ट्रॉन कोणाला देऊ मी. तर ही झाली सोडियमची एका बाजूची स्टोरी. आता दुसऱ्या बाजूला आपल्याकडे कोण आहे? दुसऱ्या बाजूला आहे आपल्याकडे आता क्लोरीन. कोण आहे? क्लोरीन. पण किती होणार? 2 8 राईट. 2 8 7. तिच्या शेवटचं 7. तर असंच आता आपण चला झोपलेला नाही. तुम्ही जागे आहात सगळेजण. टीचर तिचं 7 लिहिलेलं आहे. हो बेटा, मी ते 7च करते. ठीक आहे, 2 8 7. तर मग आता आपण ह्याचं काय काढूया? ॲटॉमिक स्ट्रक्चर काढूया आपण ह्याचं. तर हा हे त्याचं केंद्रक आहे. परत ही त्याची पहिली कक्षा, परत ही त्याची दुसरी कक्षा आणि परत ही त्याची तिसरी कक्षा. ठीक आहे. आता पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 इलेक्ट्रॉन. तर इथे पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे. आणि तिसऱ्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे. चला आता मी पटपट इलेक्ट्रॉन काढते. केंद्रकामध्ये कोण आहे? प्रोटॉन. केंद्रकामध्ये आपल्या आहेत आता 17
17. ठीक आहे, हे पहिले 17 प्रोटॉन. राईट. इथे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आणि इथे 1 2 3 5 6 ठीक आहे. तर आता क्लोरीन म्हणतोय की माझे इथे 2 इलेक्ट्रॉन आहेत, इथे 8 आहेत आणि इथे फक्त एकच इलेक्ट्रॉन मला कमी पडतोय मला 8 बनवण्यासाठी. बरोबर आहे. मग काय करतो, सोडियमला 1 द्यायचंय आणि क्लोरीनला 1 घ्यायचंय. मग जसं ते एकमेकांच्या जवळ येतात, मग आता इथे मी अभिक्रिया कशी लिहिते बघा. सोडियम हा आधी काय आहे, उदासीन आहे. उदासीन म्हणजे त्याच्यावर कुठलाच प्रभार नाहीये. हा सोडियम काय करतोय, सोडियम 1 इलेक्ट्रॉन देतोय. बरोबर आहे. 1 इलेक्ट्रॉन देतोय. 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे आता त्याच्याकडे प्रोटॉन तर 11 आहेत, पण इलेक्ट्रॉन 10च राहिले ना. इलेक्ट्रॉन 10च राहिले. म्हणून मग 1 प्रोटॉनचा जो एक्स्ट्रा धन प्रभार होता, तो पूर्ण एका प्रोटॉनचा एक्स्ट्रा धन प्रभार या सोडियमवर येतो. म्हणून आपण सोडियमच्या डोक्यावर काय लिहितो, Na1+. म्हणजे आपला हा सोडियम काय बनतो, धनप्रभारित आयन. म्हणजे काय बनतो, कॅटायन. बरोबर आहे. कॅटायन. क्लोरीन. हा, क्लोरीन जो आता, क्लोरीन पण उदासीन होता. आधी जेवढे 17 प्रोटॉन होते त्याच्याकडे 17 इलेक्ट्रॉन पण होते, पण आता काय करतोय तो क्लोरीन. आता बघा हा, इथे मी आरोच्या उजव्या बाजूला इलेक्ट्रॉन लिहिलेला, पण इथे आरोच्या आता डाव्या बाजूला इलेक्ट्रॉन लिहिते. तर क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन घेतोय आणि काय बनतोय, Cl1-. का, कारण त्याचे 17 प्रोटॉन तर बरोबर होते, पण 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा घेतल्यावर आता 18 इलेक्ट्रॉन झाले की नाही. मग आता एका बाजूला, मुलांनो 1 सेकंड ना, दरवाजाला कोणीतरी आहे बहुतेक. 1 सेकंड द्या मला फक्त. हा, कोणी नव्हतं. छोटी मुलं बहुतेक दरवाजा वाजून गेलीत. ठीक आहे. तर आता क्लोरीन काय बनला, मग ऋणप्रभारित बनला. दिसतंय ना तुम्हाला इथे. धनप्रभारित आयन बनलं. सोडियम काय बनलं, कॅटायन बनलं. सोडियम कॅटायन बनून आता फिरायला लागला आणि क्लोरीन पण अनायन बनून जो फिरायला लागला. तर असे फिरतात ते दोघ जण. इकडे सोडियम प्लस, इकडे सोडियम मायनस. आता तुम्हाला माहिती आहे की जे विरुद्ध प्रभार असतात ते एकमेकांना काय करतात, अट्रॅक्ट करतात ना, एकमेकांना आकर्षित. हा, मग ह्या दोघांचं अट्रॅक्शन, मग हे दोघं एकमेकांशी अभिक्रिया करून मग काय बनतं, Na+Cl-. म्हणजे आपण हे प्लस, एकच प्लस आणि एकच मायनस आहे. मग हे परत एकमेकांचा प्रभार एकमेकांवरून घालवतात, कारण दोन्ही प्रभार 1+1- बॅलन्स होतो, संतुलित होतो. म्हणजेच आपण ह्याला लिहितो नुसतं NaCl. आता आपण प्रभार नाही लिहित. आणि हे NaCl म्हणजेच काय आहे, आपलं रोजचं खाण्याचं मीठ. मग अशा प्रकारे ह्या Na+Cl- मध्ये जो बंध बनला, Na+ आणि Cl- मध्ये जो बंध बनला, 1 इलेक्ट्रॉन दिल्याने आणि 1 इलेक्ट्रॉन घेतल्याने, ह्याला म्हणतात आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड म्हणजेच आयनिक बंध मराठीमध्ये. आयोनिक का नाव दिलं मुलांनो, कारण ह्याने काय बनवलं, दोघांची आधी आयन बनलेले ना. हे बघा, कॅटायन आयन शब्द आहे, अनायन इथे पण आयन शब्द आहे. मग आयनांच्या बनण्यामुळे जो बंध बनला त्याला म्हणतात आयोनिक बॉन्ड, म्हणजेच आयनिक बंध. कळलंय? आयनिक बंध. ठीक आहे, व्हेरी गुड. तर असं आयनिक बंध बनवणारी, स्क्रीनशॉट घ्या मुलांनो. अरे माईक म्यूट करा, माझाच आवाज मला डबल घेतला टीचर स्क्रीनशॉट. ठीक आहे. चला, आता इथे ह्या स्लाइड मध्ये
आयनिक बंधाने बनलेली बघा नावं दिलेली आहेत. हे दिसतंय आयनिक बंध. सोडियम क्लोराईड हे मीठ, त्याच्यानंतर इथे पोटॅशियम क्लोराईड KF आणि सोडियम मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2 ही सगळी आयनिक बंधाची उदाहरणं आहेत. ही सगळे मूलद्रव्ये जे आहेत ते काय बनवतात, आयनिक बंध बनवतात एकमेकांबरोबर. ठीक आहे. तर आता चला सहसंयुज बंध आता समजून घेऊया. आता ह्याच्यासाठी अजून एक वेगळं एक्झाम्पल घेऊ आपल्या डे टू डे लाईफ मधून. ठीक आहे. आता चला मुलांमधून कोणतं तरी एक्झाम्पल घेऊया. तेजस आहे. काही कारणाने आज तेजसने डब्बा नाही आणला. ठीक आहे. काही कारणाने तेजसने डब्बा नाही आणला आणि तेजसचे काही फ्रेंड्स आहेत, जसं की समजा शिवम आहे, रुद्र आहे आणि कोण आहे, टीचर मला मुलांची नाव, हा राजवीर. बरं ठीक आहे. तर मग ह्या तिघांनी बघितलं अरे तेजसने तर डब्बाच नाही आणलाय आणि ह्यांच्याकडे पण काय एक्स्ट्रा जेवण नाहीये, ह्यांनी टिफिन आणलाय. शिवमने, राजवीरने, ह्यांनी, रुद्रने टिफिन तर आणलाय ह्यांनी, पण ह्यांनी काय एक्स्ट्रा जेवण नाही आणले की त्यालाच देऊन टाकतील. मग हे तिघ जण काय ठरवतात आपसात की चला आपण आपल्यातलं थोडं थोडं जेवण त्याला देऊया. आपण थोडं जेवण दिल्याने आपल्याला काही एवढं फरक नाही पडणार ना. म्हणून मग हे काय करतात, शेअरिंग करतात पूर्णपणे. म्हणजे थोडं थोडं जेवण एकमेकांशी शेअर करून, म्हणजे हा तिघांचा डब्बा शेअर करून कोण खाते, तेजसला पण जेवण भेटते. मग अशामुळे मग काय होईल, ह्या सगळ्यांमध्ये चौघांमध्ये जो फ्रेंडशिपचा बॉन्ड बनेल त्याला आपण म्हणजे रासायनिक भाषेमध्ये असंच सेम ज्यावेळी मूलद्रव्यांमध्ये होतं मग असा जो बंध बनतो त्याला काय म्हणतो आपण, सहसंयुज बंध. सह म्हणजे सहयोग देणं, हेल्प करणं. ठीक आहे. तर त्याला सहसंयोज बंध म्हणतात. ह्याच्यामध्ये ना इलेक्ट्रॉन टोटली दिला जातो ना टोटली घेतला जातो, शेअर केला जातो. एकच कॉमन इलेक्ट्रॉन असतो पण आपसामध्ये शेअर केला जातो. ठीक आहे. आता बघूया आपण ते नक्की होतंय कसं. ज्यांनी स्क्रीनशॉट नव्हता घेतला मगाशी क्विकली स्क्रीनशॉट घ्या, कारण मी आता ही स्क्रीन घालवणार आहे. तर मी घेतला. घेतलेला आहे टीचर स्क्रीनशॉट. घेतलेला आहे टीचर स्क्रीनशॉट. ठीक आहे. व्हेरी गुड. ठीक आहे. फाईन. चला आता आपण एकदम साधं एक्झाम्पल घेऊया. आपल्या वातावरणामध्ये पहिलंच मूलद्रव्य कुठलं आहे मुलांनो, हायड्रोजन. बरोबर. हायड्रोजन. हा जो हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन असा H म्हणून नाही मिळत आपल्याला निसर्गामध्ये, तर तो आपल्याला H2च्या स्वरूपामध्ये मिळतो. आता H2 आहे म्हणजे नक्कीच 2 H असतील एकत्र. तर आता बघा होतंय काय, तर हा हायड्रोजन, एक हायड्रोजन दुसऱ्या हायड्रोजन बरोबर सहसंयुज बंध बनवतोय, म्हणजे भागीदारी करतोय, शेअरिंग करतोय. आता ते कसं करतोय आता बघूया आपण. तर हायड्रोजन तुम्हाला माहितीये मुलांनो, हायड्रोजनचं अणुअंक किती आहे हायड्रोजनचा? हायड्रोजनचा अणुअंक आहे 1. त्याच्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण आपण लिहिलं तरी पण त्याचा इलेक्ट्रॉन संरूपण 2 पण नाही लिहू शकत आपण. बरोबर आहे. त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण लिहिताना पण आपल्याला काय लिहावं लागेल, 1. मग त्याला कमीत कमी पहिली कक्षा पूर्ण करण्यासाठी अजून एक इलेक्ट्रॉन पाहिजे ना, 2 तर पाहिजेत त्याला. म्हणून बघा आता हायड्रोजनला आपण ड्रॉ करायला गेलो तर हे एकदम सिंपल. हायड्रोजनचं हे केंद्रक आणि त्याच्या केंद्रकामध्ये जे आहे ते काय आहे, एक प्रोटॉन असेल केंद्रकामध्ये आणि बाहेरच्या कक्षेमध्ये काय असेल, एक इलेक्ट्रॉन. तर हा आपला पहिला हायड्रोजन. सेम टू सेम असाच दुसरा पण हायड्रोजन आहे, केंद्रक आणि बाहेरच्या कक्षेमध्ये हा एक इलेक्ट्रॉन. तर ह्या दोघांना पण एक एक इलेक्ट्रॉनची काय आहे, गरज आहे. कशासाठी? 2 इलेक्ट्रॉन पूर्ण करण्यासाठी. मग होतं काय, ज्यावेळी हे दोघं जण एकमेकांच्या जवळ येतात, तर आता बघा कसं होतं. जवळ आल्यावरती ते काय म्हणतात, अरे चला आपण आपल्या जवळचा दोघांचा जो एक एक इलेक्ट्रॉन आहे दोघांबरोबर शेअर करू एकमेकांबरोबर. मग आता बघा कसं होतंय बरं का मुलांनो, हे खूप इंटरेस्टिंग आहे. होतंय हे, आता हा जो पहिला हायड्रोजन आहे, हा पहिला हायड्रोजन आणि हा दुसरा हायड्रोजन, हे असे एकमेकांना छेदतात, जसं की त्यांच्या कक्षा एकमेकांना छेदतात.
म्हणजे काय होते बघा, केंद्रक तर तसंच राहतं, इथलं केंद्रक ह्याचं आणि इथलं केंद्रक ह्याचं तसंच राहतं, पण हा जो एक इलेक्ट्रॉन होता ना, तो हा एक इलेक्ट्रॉन इथं येतो आणि ह्याचा एक इलेक्ट्रॉन, म्हणजे हा ह्याचा इलेक्ट्रॉन, हा ह्याचा इलेक्ट्रॉन. आणि मग हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ना मुलांना, आता हे कसं फिरतात बघा, हे खूप इंटरेस्टिंग आहे. हा जो इलेक्ट्रॉन आहे ना, आता हा इलेक्ट्रॉन असा 8 सारखा फिरतो, हा इलेक्ट्रॉन इथून पण फिरतोय गोल, फिरून माघारी आला, परत तो इकडून पण फिरतोय असा गोल. म्हणजे हे दोन्ही इलेक्ट्रॉन असे गोल गोल फिरतात, असे 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 गोल गोल फिरतात दोन्ही पण इलेक्ट्रॉन असं. म्हणजे दोन्ही इलेक्ट्रॉन दोघांच्या कक्षेतून फिरतात. म्हणजे काय केलं त्यांनी, त्याचा स्वतःचा इलेक्ट्रॉन पण फिरतोय त्याच्या भोवती, दुसऱ्याचा पण इलेक्ट्रॉन त्याच्या कक्षेमध्ये फिरतोय. तर अशा प्रकारच्या बंधाला आपण काय म्हणतो, सहसंयुज बंध. म्हणजे त्यांनी काय केलं, इलेक्ट्रॉनची शेअरिंग केली, ना इलेक्ट्रॉन टोटली दिलाय ना टोटली घेतलाय. कळतंय? हो मॅम, कळतंय का मुलं? कळतंय कळतंय टीचर. अजून एक एक्झाम्पल घ्यायचं का? हो टीचर. हो ठीक टीचर, आहे. घेऊन टाका एक एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया पाण्याचं. टीचर ठीक आहे, H2O. हा पाण्याचं एक्झाम्पल घेऊया आपण. आता पाण्यामध्ये बघा काय होते, पाणी कशा कशाने बनले. पाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजन. म्हणजे आहे आपल्याकडे H2. याचा अर्थ आपल्याकडे हायड्रोजनचे किती आहेत अणू, 2 आहेत, आणि ऑक्सिजनचे 1 आहे. 2 बरोबर आहे, 1 2 हायड्रोजन आहेत, 1 ऑक्सिजन आहे. तर चला आधी आपण ना मग हायड्रोजनचं आता आपण बघितलं, हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे, म्हणून त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण पण 1च आहे. आणि ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे मुलांनो? 8. 8 टीचर, 8. मग त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण काय होईल? 2. 2 आणि 2 6. बरोबर आहे. म्हणजे बघा हे 6 आहेत शेवटच्या कक्षेत, ह्याला बनवायचंय 8, तर त्याला किती इलेक्ट्रॉनची कमी आहे? 2 इलेक्ट्रॉन पाहिजेत. 2 इलेक्ट्रॉन. आणि ह्याला 1 इलेक्ट्रॉन पाहिजे. बरोबर आहे. मग आता बघा कसं काय होतंय. आता हा जो आपला ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनच्या हा पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, आणि ऑक्सिजनच्या हा दुसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 2 इलेक्ट्रॉन. 3 4 5 आणि हे 6 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. आता होतं काय, आता हायड्रोजन, मग इथे येतो हायड्रोजन, हा असा इथे एक हायड्रोजन येतो, त्याची कक्षा जॉईंट होते, आणि मग हायड्रोजन पण एक इलेक्ट्रॉन होता, तो इथे अटॅच होतो. कळतंय? हा आपला हायड्रोजन. तर हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन, म्हणजे ऑक्सिजनने ह्या हायड्रोजन बरोबर 1 इलेक्ट्रॉन शेअर केला हा वाला, आणि हायड्रोजनने ऑक्सिजन बरोबर हा वाला इलेक्ट्रॉन शेअर केला. मग आता हे जे 2 इलेक्ट्रॉन आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कसे फिरणार, असे 8 सारखे फिरणार. म्हणजे हा हायड्रोजन मधून पण फिरतोय, ऑक्सिजन मधून पण फिरतोय. ह्या बाजूला ऑक्सिजनने काय केलं, ह्या एका हायड्रोजन बरोबर केली कक्षा शेअर, इलेक्ट्रॉन शेअर, आणि इथे काय होणार, इथे पण दुसरा एक अजून असा हायड्रोजन अटॅच होईल. थांबा नीट काढते, जरा घाण बनलं हे. हे असा इथे दुसरा हायड्रोजन अटॅच होईल. तर त्याच्याकडे पण काय होतं, त्याच्याकडे पण हा 1 इलेक्ट्रॉन होता ना, आणि इथे त्याची आली कक्षा. बरोबर आहे. मग आता मोजाबर, ह्या हायड्रोजनचं घेतलं तर हा 1 आणि 2 इलेक्ट्रॉन झाले हायड्रोजनकडे, इथे पण ह्या हायड्रोजनकडे 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन संरूपण पूर्ण झालं, म्हणजे द्विक स्थिती पूर्ण झाली. आता ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन मोजा, ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन मोजा आता टोटल. 1 2 3 4 5 6 7 8 पूर्ण 8 झाले की नाही पूर्ण? यस हो मॅम. टीचर. अशा प्रकारे हायड्रोजन त्याची द्विक अवस्था, त्याचं द्विक पूर्ण करतो, आणि ऑक्सिजन त्याचं अष्टक पूर्ण करतो. आता एक होमवर्क देते मुलांनो, ऐका, एक होमवर्क देते.
ऑक्सिजन पण आपल्याला निसर्गात O2च्या रूपात मिळतो. याचा अर्थ 2 ऑक्सिजन पण एकमेकांशी भागीदारी करून O2 बनतात आहेत, O आणि O मिळून. तर हे ह्याचं कसं बनत असेल आणि किती इलेक्ट्रॉन ते एकमेकांची भागीदारी करत असेल हे होमवर्कला तुम्ही ड्रॉ करा ते स्ट्रक्चर आणि ग्रुपमध्ये त्याचा फोटो टाका. टीचर पहिल्यापासून सांगा ना, रेंज गेली होती. हा ठीक आहे, कळलं इथपर्यंत? टीचर पहिल्यापासून सांगा. ठीक आहे, मी एक्सप्लेन करते पहिल्यापासून. हे बघ काय घेतलेलं आपण, आता वेगळी घेते. ह्याच्यामध्ये मी काय केलं आधी, टीचर तुम्ही होमवर्क दिला तो सांगा ना. होमवर्क दिला तो सांगू पहिल्यापासून. हा, होमवर्क हा आहे की ऑक्सिजन आहे ना, तो ऑक्सिजन पण O2च्या फॉर्म मध्ये अवेलेबल आहे आपल्या निसर्गात, नुसता O नाहीये. ह्याचा अर्थ 2 ऑक्सिजन एकमेकांशी काय बनवतात, सहसंयुज बंध बनवतात, O2 बनतोय. मग त्याचं असं सेम टू सेम जर आपण इलेक्ट्रॉन स्ट्रक्चर, ॲटॉमिक स्ट्रक्चर काढलं, आकृती काढली, तर ती कशी असेल, ती आकृती तुम्हाला मला काढून दाखवायची. टीचर एक प्रश्न होता. हो टीचर. हा होमवर्कचा प्रश्न आहे. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला कळलं आता हा सहसंयुज बंध कसा बनतोय. आता सहसंयुज बंध ह्याचा पण स्क्रीनशॉट घ्या मुलांनो. घेतला टीचर. ठीक आहे, आता हा सहसंयुज बंध बनवणारी अजून कुठली कुठली मूलद्रव्य आहेत आपल्या निसर्गामध्ये ते बघूयात. तर इथे आता तुम्हाला बघा स्लाइड वरती दिसतंय टीचर हायड्रोजन आपण बघितलं आता जस्ट. हो टीचर. एक सेकंड ना, हायड्रोजन बघितलं आपण. त्याच्यानंतर ना एक सेकंड ना मुलांनो. हो टीचर. हायड्रोजन बघितलं आपण आणि आता इथे दुसरं बघा, पाणी पण बघितलं आपण. ऑक्सिजन पण काय बनवतोय, O2, तो पण काय बनवतोय, सहसंयुज बंध बनवतोय. असे अजून पण आहेत, असे अजून पण मूलद्रव्य आहेत, ती पण तुम्ही शोधू शकता की अशी अजून कुठली कुठली मूलद्रव्य आहेत. ठीक आहे, काही मूलद्रव्यांमध्ये हे शक्य मुलांनो की दोन्ही पण बंध बनतात. अशी पण काही मूलद्रव्य असू शकतात निसर्गामध्ये. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल तुम्हाला तुम्हाला मोठ्या वर्गांमध्ये माहिती मिळेलच. चला, आता मी विचार केलेला मी तुमचे MCQs घेईन, पण MCQs तर टाइम झालेला आहे वाटतं. प्रश्न करायचा आहे. मग आता होमवर्क काय आहे मुलांनो, एक तर हे ऑक्सिजनचं स्ट्रक्चर बनवून तुम्ही फोटो टाका. टीचर आपण आता हायड्रोजनचं केलं तसंच ना. हा, हायड्रोजनचं केलं तसंच आहे, पण ते किती इलेक्ट्रॉन तो भागीदारी करेल हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, जरुरी नाही एकच इलेक्ट्रॉन नेहमी एकच इलेक्ट्रॉन दोघं शेअर करतील, गरजेचं नाहीये, जास्त पण करू शकतात. हा, आता आणि दुसरा होमवर्क काय आहे तुमच्याकडे, न्यूट्रॉन प्रमाणे. हा, आता तुमच्याकडे ऑलरेडी NMMS पुस्तक आहे. NMMSच्या पुस्तकामध्ये MCQच्या आधी जी माहिती दिली आहे ती स्वतःहून चांगली प्रकारे वाचा. त्याच्यात काय डाऊट असेल तर तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये विचारा आणि त्या माहितीवर आधारित आणि आज मी जे शिकवलं त्याच्या आधारित तुम्ही काय करून घ्या, MCQ स्वतःहून सोडवा सगळे आणि नेक्स्ट क्लासमध्ये चेक करा. ज्यावेळी मी MCQ सोडवेल त्यावेळी माझे आन्सर्स आणि तुमचे आन्सर्स टॅली होतात का. ठीक आहे मॅम, आम्हाला ना MNS ते कार्ड राहतं, एंट्री कार्ड, ते भेटलेलं आहे. वा, व्हेरी गुड. ऍडमिट कार्ड म्हणतात त्याला, भेटलं ऍडमिट कार्ड. गुड. परीक्षेचे टाइम, कुठे आहे परीक्षा, ते सगळं छापून आलं असेल ना त्याच्यावरती. यस मॅम. यस मॅम. तारीख 22च आहे. हो टीचर, 22 तारीख आहे, 22 डिसेंबर. 22 डिसेंबरला. बर. दरवर्षी ना ती परीक्षा पोस्टपोन व्हायची, म्हणजे थोडस लांबणीवर जायची, कधी जानेवारीमध्ये कधी फरवरीमध्ये. ह्यावेळी एकदम सांगितलेल्या वेळेवर होतीये. तर एक माहिती नाही आता ती चांगली गोष्ट आहे की खराब गोष्ट आहे, कारण तुम्हाला परीक्षा असते ना ती पण लवकर होणार आहे. हा, मग आता बघा तुमच्याकडे बरोबर आज 11 तारीख आहे, 22 तारखेला तुमची परीक्षा आहे. फक्त 10 दिवस आहेत तुमच्याकडे. तर जेवढं आपण केलंय तेवढं तर तुमचं ऑलमोस्ट झालंच असेल, पण अजून आपलं जे काही कव्हर जे नसेल झालं ते सुद्धा तुम्ही
ट्राय करा तुमच्या बाजूने कव्हर करायला. ठीक टीचर आहे. आपलं अजून अर्ध पुस्तक बाकी. हा, कारण आपण लेट स्टार्ट केलं ना आणि आपल्याला तास. टीचर शाळेमध्ये सुद्धा ते धडे शिकून नाही झालेले. काही हरकत नाहीये मुलांनो, मी सांगितलं. शिकवताच नाही. हा, मी टीचर आम्हाला शिकवताच नाही टीचर शाळेत. प्रत्येकाला अर्धे मार्क पडले ना तरी होऊन पास. हा, नाही आता बघ आपलं सायन्सचं तर ऑलमोस्ट कव्हरच होत आलंय ना. सायन्सचं होऊन जाईल. टीचर 18 धडे वाटतं टीचर 18. हा, पण सायन्सचे टीचर बघा त्याच्यामध्ये पात्रता 40% दिलेली आहे टीचर. आठवड्यामध्ये आपले 4-5 धडे तर सायन्सचे होतीलच ना, कारण संडेला पण आपण घेणार. परत आता बघा मी आज एक धडा घेतला, पूजा मॅम एक धडा घेतील, तर आपले 4-5 धडे अजून सायन्सचे तर होतील पूर्ण. टीचर असं साधे क्लासपेक्षा MNS क्लास घेत जा. तसं नाही करू शकत ना बेटा आपण, सगळं तसंच टीचर. एकदम MMS नाही करू शकत आपण. टीचर 10 एक दिवस, 10 एक दिवस. हा, बघू आता मी मॅमशी बोलते. हा, ठीक आहे, चला आता टाइम झालेला आहे. ओके मॅम, बाय टीचर. बाय बाय सगळ्यांना. बाय मॅम. बाय मॅम. बाय मॅम. थँक्यू टीचर. बाय.